बाप रसिको, गणेश पूजन झालं. आता आम्ही आपल्या समोर एक जबरदस्त पौराणिक गण सादर करीत आहोत. मल्हारी मार्तंड, मल्हारी मार्तंड, मार्तंड. धर्म पूजेचा बजारा करीत असत. त्यांच्या द्वेष, ईर्षा, मत्सर हे निर्गुण नव्हते. शांत वातावरणात ते मग्न असत. परंतु हे ऋषीमुनी दानवांकडून त्यांची पूजा अर्चा करून घेत असत. आणि त्यातूनच त्या दानवांना आपले भक्तगण करून देत असत. परंतु एक ह्या देवांना सहन झालं नाही. आणि म्हणून दानवांचा त्या देवाने नाश करण्याचं ठरवलं. परंतु देव अरे तुम्हाला ठाऊक नाही. अरे ब्रह्मदेवाच्या वरानं मला वरप्राप्ती मिळाली. ती बोलत मला कोणापासून मरण मिळेल. आता त्या देवानं तर साची परत करून सोडलं पाहिजे. परंतु हे काम आपण एकट्यानं न करता माझा साथीदार म्हणजेच खडगासोर हात मारतो. सरदार, एवढ्या तातडीने बोलावण्याचे कारण कोणते? सरदार, तातडीला बोलवण्याचे कारण म्हणजे त्या देवाने तपोत्तर सर्जाला सुरुवात केली. म्हणून म्हणतो मला सरदार, त्या देवाना मिळणारी ऊर्जा, ती ऊर्जा म्हणजे त्या ऋषी मुनींचा यज्ञ होम हवन. आणि त्या यज्ञ होम हवनातूनच त्या देवांना ऊर्जा मिळते. ती ऊर्जा आपण नष्ट करूया. ठीक आहे सरदार, कार्य आपण मिसळून करूया. माझ्या मनाचं बोललोस. चला सरदार. शिवशंकराच्या जय घोषाचा आवाज आहे.
त्रास देऊन आमचा यज्ञ उद्ध्वस्त केलाच आहे. पण काय करणार, यातून काय तरी मार्ग काढलाच पाहिजे. असं जातो ऋषी मुनींचे होम हवन यात उद्ध्वस्त केले. अखेर ऋषींना वाणी कोणी नाही. महादेवाचा धावा करू लागले आणि त्यांचं प्रयाण त्या कैलास पुरोती झालं. वाचवा 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 बोला नका वाचवा तुम्ही जर सर्व नाही आहात आणि त्या बालासुराने आमचा यज्ञ उद्ध्वस्त करून आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली आहे, तेव्हा या संकटातून तुम्हीच वाचू शकता. हे महादेवा, आम्ही तुम्हाला शरण आलो. तुम्हीच आमचे रक्षण करता आहात, तुम्हीच आमचे सुख करता आहात. आणि त्या बालासुराचा वध करण्याचं सामर्थ्य एकट्या तुमच्यामध्ये आहे. हे गुरुश्रेष्ठ, तुम्ही मुळी चिंता करू नका. त्या दृष्ट मल्लासुराने आपणास त्रास देऊन जणू काही मृत्यूला आमंत्रण केलं आहे आणि त्याचा समाचार कसं घ्यायचं ते मी पाहतो. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. नारायण 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 किती वाट पाहावे दत्तात्रय अवधूता. किती वाट पाहावे दत्तात्रय अवधूता. तुम्ही यावे दिगंबर दत्तगुरु भगवंता. यावे दिगंबर दत्तगुरु भगवंता. तुम्ही यावे दिगंबर दत्तगुरु भगवंता. वाट पाहावे दत्तात्रय अवधूता. किती वाट पाहावे दत्तात्रय अवधूता. तुम्ही यावे दिगंबर दत्तगुरु भगवंता. तुम्ही यावे दिगंबर दत्तगुरु भगवंता. तुम्ही यावे सप्त पाताळ भ्रमण झाले तरीही नारदाला अजूनही कळीचा मुद्दा नाही. कळ लावल्या विना माझ्या मनात समाधान होत नाही. नारायण नारायण काय करावे. आपण इथवर आलो खरं, कैलासपती भोलेनाथ
कैलासपती भोलेनाथा, या नारदाचा आपणाची साष्टांग प्रणाम. आशीर्वाद असो नारदा. भोलेनाथा, नेहमी आपल्या मुख कमलावरती चिंतेची छटा का बरं वाढत चालली आहे? याच कारण आम्हाला समजू शकेल का? हो नारदा, समजू शकेल. आपण या पृथ्वीतलावर सर्व ज्ञात आहे. तो दृष्ट मल्ला असतो, मातला असतो, त्याने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. काय? देवश्रीचे यज्ञ उद्ध्वस्त करून त्यांना विहिरीत फेकून दिला आहे. नारायण नारायण. शिवाय त्यांच्या पत्नी आणि गायींना त्यानं पळवून नेला आहे. आणि म्हणून त्या देवऋषींनी त्या दृष्ट मल्लासुराचा वध करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. भोलेनाथा, हे तर महाभयंकर संकट आहे. हो नारदा. आणि या संकटातून आपल्याला कसं मुक्त होता येईल? महादेवा, काही झालं तरी चालेल, आपले कैलासपुरात सुरक्षित राहिलं पाहिजे. हो नारदा. बरं, येतो आम्ही. मल्लासुराचा नाश होणं गरजेचं आहे. तेव्हा नियतीच्या मनात जे असेल तसंच होईल. हो नारदा. जे नीतीच्या मनात असेल तसेच घडेल. आणि कर्मभोगाच्या पुढे कुणाचेच काही चालत नाही. नारायण नारायण. आम्ही निघतो. ठीक आहे, या आपण. नाम तुझे नारायणा हे देवा, नाम तुझे नारायणा हे देवा, नाम तुझे नारायणा. फोडीन पाषाणाला पाणा, फोडीन पाषाणाला पाणा. जगाच्या कुलधर्मात सांभाळणारे तुम्ही या सोयीत बाबराला व बाल गणेशाला काबर पाचारण केलं? देवांचा सेनापती असणाऱ्या कार्तिक स्वामी तो दृष्ट मल्लासूर फार मारला. त्याने सर्वत्र हाकार माजवला आहे. तेव्हा माझ्या दिव्य दृष्टीने आणि संजीवनी मंत्राच्या प्रमाणे मला असं दिसून येतं की त्याचा साथीदार खडकासूर आणि मुलकामुख आपल्या दोघांबरोबर युद्ध करायला येत आहेत. तरी आपण त्याचा समूळ नायनाट करावा अशी माझी इच्छा आहे. भगवंता, तुमची इच्छा हा भक्तांना तीर्थावर आहे. येतो आम्ही. ठीक आहे, या आपण. जाशी खाली जाताना, येशी खाली येताना, जाशी खाली जाताना, सटविने भाग्य तुझलिले, सटविने भाग्य तुझलिले, हे मानवा करवा तुझ भरल, हे मानवा करवान घर तुझ भरल, हे मानवा करवान घर तुझ भरल, शिकाली येताना, शिकाली जाताना, शिकाली येताना, शिकाली
तुझा आनंद गगनात माविनाचा झाला आहे. नारायण नारायण. हे नारदा, मला माझ्या सरदाराचा हुकूम आहे त्या कार्तिक मध्ये नष्ट करायचं आहे. काय म्हणे? कार्तिक स्वामीला नष्ट करायचं आहे. पण खडगासुरा, अरे देवांना मारणं म्हणजे सोपं नाही. आठव आठव तो पराक्रम, ज्यावेळी समुद्र मंथन झाले, त्यावेळी समुद्रातून 14 रत्ने बाहेर काढली गेली. त्या 14 रत्नांचे देव मानकरी झाले आणि आपल्या वाट्याला फक्त विषाचा पेला आला. सावध हो खडगासुरा, उतावळी नवरा, गुडघ्याला बाकी नको. नारायण नारायण. ही शानपटी खडगासुरा शिकू नकोस. मी युद्धासाठी निघून जात आहे. काय म्हणाले खडगासुराला? युद्धासाठी म्हणे निघून जात आहे. स्वार्थी ही दुनिया सारी, इथे कोणाचा कोणी नाही. स्वार्थी ही दुनिया सारी, इथे कोणाचा कोणी नाही. बाप विठ्ठल आई आई
जाऊन लोण्याच्या गोल्यासाठी हत्या करा ही तुझी पात्रता आहे का तुला? अरे गडगा तुला तुझी प्रतिज्ञा करताना माझ्या मनाला जेवढे त्याहून आईच्या मांडीवर बसून नाक पुसावे ही तुझी पात्रता आहे कार्तिका ही तुझी पात्रता आहे. अरे गडगा तुला जेव्हा जेव्हा त्या धरती मातेवर पापांना भार वाटतो तेव्हा तेव्हा भगवंतांना अवतार घ्यावाच लागतो. अरे गडगा तुला उलट केलं तर ही काय कार्तिका उत्तर दिशेस पुढं. कार्तिका तुम्ही विचार कर माझ्या. काय करावे मला खडकासूर गेला त्याचा थाप पत्ता नाही. अरे ये खडकासूर हा म्हणला नारायण वा वा नारायण अरे तुमच्यावर नारायण या नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून हे अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे
मागे सर्वै राहील तुटतील धागे दोरे नाही रे खरोखर अरे काय तो मधुर आवाज आणि काय तो मधुर स्वर तुझ्या मधुर आवाजानं अगदी मी बेधुंद झालो नारदा. अगदी आनंद आनंद नारदा. अगदी आनंद आनंद आनंदी आनंद मल्हासुरा हा तुझा आनंद फार काळ टिकू शकत नाही. काय सांगतो नारदा. हो आम्ही असे भ्रमण करत असताना देवांचा सर सेनापती कार्तिक स्वामी हा? यांनी आपल्या खडगासुराचा नाश काय केला. सांगतो नारदा. अरे अरे माझ्या बलात्याच्या खडगसुराचा जो कार्तिक स्वामीने नाश केला नाही अत्यंत वाईट बातमी आपण हो 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 मल्हासुरा असा उतावीळ होऊ नकोस. अरे दुसराही संकट तसंच ओढवलंय. काय सांगतो. या अखंड विश्वाचा विधाता बाप्पा गणराया आपले मुशक घेऊन फिरत असता तुझ्या त्या उल्खा मुखाने एकाएकी हल्ला केला. मग काय बाप्पा गणरायाने उल्खा मुखाला गिळंकृत केला आहे. माझ्या उलखापुरा सुद्धा त्या गणेशानं गिळंकृत केलं. नाही अत्यंत वाईट बातमी झाली. तिला पण नारदा. हा पण नारदा. हा पण माझा आता क्रोध अगदी फडकलाय. हा. मल्हासुरा सांभाळा सांभाळा आपल्या दैत्य निगडीला. ओढून दे रे वेड गर्व विमान सोडून दे रे वेड गर्व विमान सुखी होईल जीवन मेल काही हरकत नाही. माझे दोन साथीदार देवाने कप्ताला ठार केले. आता माझा तिसरा साथीदार कुंतीलोमा. त्या कुंतीलोमालाच हात मारतो. अरे, अरे, कुंतीलोमा.
हे सत्य सम्राटा, शांतमय जीवन जगत असताना आपल्या पोरांनी का बरं म्हणत नाही? खरं आहे कुंतीरामा. अरे आपण शांतमय जीवन जगत असताना हा माझा क्रोध आणि भडकलाय. त्याला कारण देखील तसंच आहे. कारण म्हणजे त्या देवाने कपटकार त्याला सुरुवात केली. आपले कोण असेल त्या देवाने कपटाला ठार केले. म्हणजे ही तर भयंकर दुःखाची घटना आहे. खरं आहे. आणि म्हणूनच आता क्रोध आणि भडकलाय. मात्र तुझ्यावर एक भली मोठी कामगिरी संपवतोय. सरदार, आणि अशी कामगिरी तरी कोणती? कामगिरी म्हणजे कुंतीरामा तू असा त्या देव शनिवार स्वारी कर. त्या देव शनिवार स्वारी करून तो शंकराचा मुलगा माझ्या चरणाजवळ आणून दे. तशी आपली इच्छा. सरदार, त्या देवसेने जर नाश नाही केला नाही तर दत्तसेने तोड दाखवणार नाही. धन्यवाद. माझ्या लाडक्या रसिकातून आणलं पारितोषिक राज प्रशांत सुतार राहणार शिवार आंबेर यांच्याकडून आमच्या पौराणिक गणासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. अत्यंत आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या मल्हासुराचे एका सारखे एक नव्हे तर 2 साथीदार त्या देवानी नष्ट केले. आणि मग या मल्हासुराचा पारा चढला आणि अखेर आपला तिसरा साथीदार कुंतीलोमाला पाचारण केलं. कुंतीलोमावर जबाबदारी दिली. शिवशंकराचं मुंडक माझ्या चरणापाशी आणून ठेवलं. पण कुंतीलोमा महापराक्रमी बलाढ्याचा निघून चालला कैलास पर्वती. पण ज्या वेळी या पृथ्वी मातेवर, या धरणी मातेवर पापांचा भार वाटतो त्यावेळी भगवंताने नाना तऱ्हेचे अवतार धरले. अशाच वेळी महादेवानं आपला इमानी सेवक जय नंदीला या कुंतीलोमाच्या नाशासाठी धाडले. या कुंतीलोमाच्या नाशासाठी चाललं. पहा हा रणसंग्राम.
नाही आणि शंकरही होऊ शकत नाही. तुमच्यासारखे पापी दैवान दैत्य या पृथ्वी तलावर मारतात तेव्हा आम्हा देवांना अवतार घ्यावा लागतो. आणि म्हणून महादेवानं तुझ्या नाशासाठी माझी उत्पत्ती केली आहे. पाहतोस काय कोणती लो मग उचल उचल तुझं शस्त्र. कीबोर्ड मास्टर संदीपजी घडसी यांच्यासाठी खास 501 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या दुष्टांचा वध केला. आता त्या दुष्ट मल्हासुराचा वध दुष्टात नाही हीच आमची इच्छा आहे. देव हो, त्या नारदाने सांगितल्याप्रमाणे दृष्ट मल्हासुराचा वध करण्यासाठी मला मार्तंड भैरवचा अवतार घ्यावा लागेल. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. तथास्तु अशा साऱ्या देवाने आपापली कामे तमाम केली आणि मग या साऱ्या देवाने भगवान शिवशंकराला विनवणी केली. भोलेनाथा, आता त्या मल्हासुराचा नाश आपल्या हाती आहे आणि याच वेळी या भोलेनाथानं पुन्हा एकदा सादर केलं की मी हा अवतार सोडून मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन घोड्यावरती आरूढ होऊन दैत्य मल्हासुराच्या नाशाला निघालो. चला तर मायबाप पाहूया पौराणिक मल्हारी मार्तंड, मल्हारी मार्तंड,
कशाला फक्त आपण कशाला जावं? तुझी पाठ्याला वेगळा विचारलं अरे गेल्या गावाला काम नाही. अरे म्हणलं तुला या जंगलामध्ये तुमच्यासारखे व्यक्ती मागतो तेव्हा आमच्या संघ देताना पण दैन्य महिन्यासारखा अवतार घेऊन तुमच्यासारख्या व्यक्तींची ओळख करू शकतो. अरे फुकट तमाशे अरे मी वेळ कशाला हर आणि चीक आणि म्हणलं तुला तिच्या कोणती गावाची मुलं आपल्या नावाच्या बदल मारतात सगळे एवढी माझी शेवटची इच्छा आहे. पहाटेच्या पारी घोड्याची बांग झाली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. कोकिळेचे मंजूळ स्वर कानी आले. गोकुळ नगराला जाग आली. गवळी दादा जागा झाला. गायीची दुध काढण्यासाठी गोठ्यामध्ये सभा. पाता पाता इकडे राधा उठली. ही राव उठली तारा उठली. साऱ्या पोरी शिंगार आवडू लागल्या. निघाल्या मथुरीच्या बाजारी. निघाल्या मथुरीच्या बाजारी. सादर करीत आहोत गवळण. पहाट झाली सूर्य उगवेला. किरण पसरले काही दिसेला. गतल ग राधा
रतन गहिरा चला जाऊ बाजाराला बाई बाई पहाटे प्रहराला ग बाई बाई पहाटे प्रहराला बाई बाई पहाटे प्रहराला बाई बाई